तरी पण रांगायत बा खूप भारी दिसत. शक्य सुंदर सह्याद्री. सनसेट मध्ये आलेला आहे पण सनसेट खूपच आलेला आहे. तुझ्या काय रे एवढा पॅच चढून आम्ही वर आले बघू शकतो तो धावला तो नाही मी सांगतो काय भावांच्या बहिणीचं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओवरती. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ आला आहे म्हणजे मला माहिती आहे कारण कुठं जायलाच भेटलं नव्हतं आणि कुठला टॉपिक पण आठवत नव्हता. तर म्हटलं की राजगडला जायचं फिरायला. आणि तुम्ही मागं माझ्या बघू शकता ते राजगड आहे आणि आम्ही सध्या आता पालीमध्ये आणि पाली दरवाजातून आम्ही थेट राजगडला जाणार आहे. तिथे मी पांढरे लाईट दिसतात ते तिथून वाट आहे. तर चला आम्हाला पण माहीत नाही कसं कसं आहे. आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वत रांग आहेत बघा. मला माहिती होतं पिरणीचा फोन येणार तर ही आता माझ्या पुढं वाट आहे बघा. बरोबर उंची 1376 मीटर 1376 मीटर राजगड किल्ले ते इथून वाट आहे. आणि त्या कचरा टाकायला गेले बघा आणि साईडने कचरा पडलाय. तर तुम्ही काढावा आला तर कचरा इथले करूच नका. आपल्या बॅगमधून परत घरी द्या किंवा कचरा टाका भेटेल तिथे टाका. आता मला बोलायला झाले कारण खूप थंडी येतं आणि झाडं झुडपं पण खूप आहेत. वाट आपली पहिली रॅन्डमच आहे म्हणजे पहिली महाराजांच्या काळात तशीच वाट आहे. थोडीशी डेव्हलपमेंट केली इथं पण वाट तशीच आहे. आणि इथं बऱ्यापैकी माहिती दिली बघा. महाराष्ट्र शासन ह्या चपलानं मला वाटतं की म्हातारा आजी पण ट्रेकिंगला येतात वाटतं. चप्पल सोडूनच गेलं वाटतं पळून. तर लय दिवस व्हिडिओ आला नाही कारण की कामात व्यस्त आणि काही नियोजन होत नव्हतं कुठं जायचं काय जायचं. मग म्हणलो की जायचं तर कुठलं तर काढावत जाऊया. आणि हा आपल्या चॅनलला म्हणजे आपल्या पणा काय रेग्युलर सोडा पण हा पहिला ट्रेकिंगचा व्हिडिओ आहे राजगडचा आपल्या चॅनलवर. पहिल्यांदा चालू आहे ट्रेकिंगला फर्स्ट टाइम. तुम्ही जर कधी ट्रेकिंगला आला तर हे जे असते ना हे बांधलेलं ह्याला तुम्ही कधी पण फॉलो करा. कारण की जे अनुभवी ट्रेकर असतात का नाही ते बांधून जातात आणि जे नवीन नवीन म्हणजे आमच्यासारखे ट्रेकर असतात त्यांना समजासाठी ते बांधलेलं असते. कधी पण त्या खुर्डला काय फॉलो करा आणि तुम्ही योग्य त्या ठिकाणी पोहोचू शकता. तरी पण इथं आमच्या इथं पाठीमा माकड म्हणजे हुप आहे मोठा खूप खूप करायला आलाय. परण्याला म्हणतो काठी घे तर परण्या शाट पण लावा लागला इथं. परण्या म्हणतो चल काय ना होत. बरोबर आम्ही रायगडच्या पायथ्याशी बरोबर इथं आम्ही परण्या 5:30ला काय बरोबर आम्ही 5:30ला आलो. सगळं फ्रेश होऊन आम्हाला पाणी कुठे भेटलं नाही पण तरी पण आम्ही कपडे एवढे सगळे चेंज करून आम्ही बरोबर 6:15 तिथून निघलोय. आता इथं चढता चढता 15 मिनिटं झालं 6:30 वाजल्यात. अजून खूप चढायचं वरती. तर व्लॉगला सोडू नका. व्लॉगला एंडपर्यंत बघत राहा. एनर्जीसाठी ग्लुकोज नाही म्हणून सॉरी ORS नाही म्हणून ग्लुकोज आणलंय म्हणजे क्रीमचा बिस्किट पुडा. काय ना काय एनर्जी पाहिजे. तसं पण आम्ही जेवाय नाही आम्ही एका दादा वडापावावर आणि पोह्यावर आहे फक्त. ते पण आम्ही पुण्यात खाल्लेलं. आणि इथं जायचं तिथं फोटो असते मला लय रागायचं. आणि ट्रॅकिंगला येताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी घेऊन या. कपडे वगैरे आणले नाही तर चालेल पण पाणी घेऊन या कारण की पाणी हे प्यायलाच पाहिजे. कारण की आपण जसं पाणी जास्तीत जास्त घ्या तसं 2 मार्ग आहेत आपल्या राजगडवर यायला पाली आणि गुंजवणे. तर आम्ही जाणार होतो गुंजवणेमध्ये पण ते आम्हाला गाडीच गावली नाही. ते म्हणत की पालीपर्यंत गाडी जाते माझी.
म्हणजे चालते पालीचं सोडा. तिने आम्हाला बरोबर पालीच 5:30 वाजता सोडले. आम्ही कोल्हापुरातून पुण्यात आलो. तिला आलो म्हणा 4ला काय 4ला आलो. अर्धा तास आमचा गाडी फिरण्यातच गेली, गाडी बघण्यातच. आणि नंतर आता करा नंतर म्हणलो काय होतं, पण रात्री सोडा पालीच तिथून सोडलं. पोहा आणि वडापाव खालाय आणि लागलोय ट्रेकिंगला. तरी बघू शकता तुम्ही मागचा व्ह्यू कसा झालेला आहे, खतरनाक झालेला आहे. ते डोळ्यानं एक नंबर दिसते. कॅमेऱ्यामध्ये एवढं शूट म्हणजे चांगलं होत नाही, पण डोळ्यानं एक नंबर दिसतोय लागलाय. त्याच्या पाठीमागे चंद्र पण आहे, एकच नंबर वाटायला. त्यांना आम्हाला वाटलेलं की कमी असणार आहे, म्हणजे लगेच जा एक अर्ध्या तासात. पण आम्हाला चालता अर्धा तास झाला, कधी काय कळलं नाही. अर्धा पाऊण तास तर आम्हाला परफेक्टली झाला. आमचं फक्त हेच आहे की सनसेट सूर्य आधी यायच्या अगोदर म्हणजे वर यायच्या अगोदर आम्हाला वरती काढावं पोचायचं, काय पण करू. आणि बॅगचं वजन एवढं आहे का नाही, त्या पाण्याचं वजन आहे, खांदाले दुखायला आला जोरात. तर आता इथं आलोय, मध्य भागात आलोय आणि जरा रेस्ट करून पाणी पिऊया. पाणी पिऊन परत चालू करूया. तर माझ्या म्हणते सूर्य येईलच, वरती येईलच का नाही, लवकर पोचावं. पाणी प्यायचं जास्त तर पाणी पितो. आणि वारे इथे एक नंबर आहे. डायरेक्ट पश्चिमेकडनं येते, सॉरी पूर्वेकडनं येते आणि पश्चिमेकडे जाते. उलट सुलट वारा आहे. विशेष झाड दिसतात एकदम, लय भारी वाटते. डोळ्याचं पारणं फेडणारा व्ह्यू. काय की जात आहे आता जरा कमी मी पडत होते ना, घसरा लावत ना पारणं त्या साईड आला, मी ह्या साईड ना. सिंपल नव्हती बाई. आई शपथ या सह्याद्री. अशक्य सुंदर सह्याद्री. तिथेच आम्ही या व्हिडिओ करताना रॅन्डम फोटो क्लिक झाला. मी सांगतो त्या साईडला तोरणा आहे काय. आता जर गडाव गेला नाही गडाव तर ह्या साईडला सिंहगड आहे. आणि इथं छोटं मोठं गड आहेत, त्याची नाव एवढी माहित नाहीत, पण आम्ही मॅप मध्ये बघितलं. काय दिसतंय बाप 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 रे. आणि हा आवाज. मी ट्रॅकिंगला इच्छिला आणि तुम्हाला वाटेल की ट्रॅकिंग खूप सोपं आहे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण लवकर पार करू, पण असं नाही. सगळ्या ट्रॅकिंगमध्ये चढाणी असते आणि चढाण असली की ढेपा तर हे 100%. आता आम्ही 6:15 निघून तर आम्हाला इथं बरोबर 6:30 वाजलेच. तर तरी आम्ही अजून मध्येच आहे. आणि हे बघू शकता तुम्ही अजून एवढं चढायचं आहे वर. ते पण ट्रेकिंगला त्यांना बूटच घालून द्या आणि चप्पल घालून येऊच नका, कारण की आणि बूट घाला ते पण ग्रिपचं घाला चांगलं. तर आमच्याला ग्रिप नाही आहे, आमचा अनप्लॅन होता. म्हणजे काय माहीत नव्हतं कुठं जाईल काय जाईल फिरायला. पण राजगड फिक्स होतं, राजगडला झालो आम्ही. आणि खरं सांगू तर कालच्या आम्ही जेवणार नाही. कालच्या म्हणजे जावंच प्रवास करत जावंच. आता आपण ह्या पिढीची माणसं किंवा पोरं म्हणा जरा काय केलं की थकतात लगेच. तर त्या काय आपल्या महाराजांनी आपल्या मावळ्यांनी कसं चढलं असतील किंवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कायम पळत जायचे. कुठले हार्ड सिच्युएशन आले की पळायचे. आणि आपल्याला नुसतं चालताना 2 पावलं पुढे टाकताना एवढा दम भरती वाटते की परत रिटर्न जावं. पण त्या काही
त्या माणसाने कसं केलं असं. आणि मला आता विचारलं की आता कुठं जायचं परत्या, पण परत्या कुठं ट्रेकिंगला दररोज येते. मग मी त्याला सोप्पं साधं उत्तर दिलं की वाट नेल तिकडे. आपल्या घरात 6 इंचाच्या पायऱ्या असतात. 6 इंच म्हणजे 9 इंचाचा एक चिरा असतो ना, 9 इंचाच्या पायऱ्या असतात. आणि ह्या पायऱ्या तर अनपेक्षित, कारण की ह्या पायऱ्या चढणं म्हणजे गुडघ्याचं लावून घेणं. कसे केलं असेल त्या टायमाला पायऱ्या तुम्ही विचार पण करू शकत नाही. कुणी आणलं असेल एवढं सामान एवढ्यावर. आपण फक्त ही बॅग घेऊन येताना आम्ही दोघं असलं थकलोय ना, काय सांगू तुम्हाला. आणि ह्या एवढ्या जड, अरे थंड आहेत पायऱ्या, एवढ्या जड पायऱ्या त्या टायमिंगला कशा आणल्या असतील. पाहिजे तुम्हाला एक सांगायचं राहिलं. आता हे ट्रेक झालाय, हे ट्रेक कम्प्लीट झाला की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा दुसरा ट्रेक कुठे करू. मी म्हणतो की कोकणातल्या कडाचा कुठला ट्रेक करू. आणि सबस्क्राईब केलं नसेल, आता पण व्हिडिओ बघताय आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. माहिती आहे मागाडून लांबट लावले मी, काही माहिती दिलं नाही काय नाही. गाणं बंद कर. पण वर देऊन मी माहिती देणारच आहे, थोडीफार जी माहिती आहे ती. बाकी व्ह्यू डोळ्याचं पारणं फिरतोय. काय पण म्हणा तुम्ही. नाही एवढा एक्साइटेड झाला का ना, मला पाठीमागे ठेवायला आला आणि निघाला लवकर. तुम्हाला एक विषय जातो, ह्याला तुम्हाला खाली बल्ब दिसतात. बल्ब हे सगळीकडे असं लावलेलं आहे आणि हा मेन पॉइंट आहे. हा मेन पॉइंट, तिथून ट्रेक चालू होते. ते बघायला जवळ वाटते पण खूप लांब आहे, कमीत कमी 1.5 किलोमीटर. आता खाली तुम्ही मीटर बघितलं जातील 1346 मीटर. 200 तिकडे 1.5 किलोमीटरचा पल्ला येऊन खाली गाड्या आल्या, मला दिसणार नाही. चल इंग्लिश लावणं वगैरे गाणं जरासा हार्ड ट्रेक आहे पुढे. म्हणजे तिथं कसा सपोर्ट होता दोन्ही साईडला, एका साईडला याचा सपोर्ट आहे, उजव्या साईडला सपोर्ट आहे. त्यामुळं आपण डाव्या साईडने चालायचं कधी पण. उगाच हे मस्ती करायची नाही आणि उजव्या साईडला चालायचं नाही. बाकी असं बघायला लागते वर. पडली की डायरेक्ट दरीत खाली हो. आलो लय वजन आहे काय सांगू. जेवलं नाही त्यामुळे एनर्जी पाक गेल्या. वर जाऊन काय तर खावतो मग बाकीचे व्हिडिओ चालू. पेट इज ओव्हर आणि आलेला आहे पाली दरवाजा. चला फास्ट मध्ये तिथं तुम्हाला पोचवतो. काय पण मुक्कामच बंद आहे. बॅड लक, नो प्रॉब्लेम. तसं पण आम्हाला इथनं काय गाडी गावणार नाही, कारण की गाडीचं लय वांदा तिकडं. हा पाली दरवाजा. तर सध्या आपण पोचलो आहे पाली दरवाजावरती. बघू शकता केवढा मोठा आहे. बापरे लयच मोठा दरवाजा. एक दरवाजा आहे तिथून आज जातोय. तिथं काय लिहिलं नाही कुठला दरवाजा आहे. याला मला लय वाका लागते. अरे हो 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 मी तुम्हाला नंतर जातो. पण ह्या दरवाजापासून आत आल्यापासून गारगार वातावरण वाटायला लागले. पहिला आपण सनसेट सूर्य बघूया. सनसेटच म्हणते काय कळेल समजून झाल्यावर. सूर्य बघूया मग बाकी सगळं चला. आणि पिले आणि इथंच टाकले. हे आता आपण येताना उचलू आणि त्या बकेटमध्ये टाकले. पण आता फर्स्ट टार्गेट ते सनसेट बघूया. चला पाण्याच टाकाय आणि
म्हणजे त्याचा वापर पहिला काळात पाणी प्यायसाठी करत बघा. सनसेट मध्ये आलेला आहे पण सनसेट खूपच आलेला आहे. वारं पण खूप आहे इथे. सनसेट काय एवढा बाहेर दिसत झालाय बऱ्यापैकी कॅप्चर व्हायला ह्याच्यात. ते बाले गेला तिकडे जायला पाहिजे आपल्याला. ये तो बस सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आम्ही इथं परण्याने फोटो काढला होता. आम्ही सनसेट फुटबॉल आहे. बांधकाम चालू ते महाराजांची सदर आहे बघा. महाराजांचा राजकारभार इथं होता. दरवाजा कसा खणखणीत आहे बघा. आत्ताच बांधकाम आहे बघा. पहिलं तुटल्यामुळं आता केले. पण इथं राजकारभार इथं पहिला होत होता महाराजांचा. आणि दरवाजा कसला भारी आहेत बघू शकता तुम्ही. काय फिरला नसेल तर चालेल पण आपल्या महाराजांच्या कडे नक्की फिरा. कारण की महाराजांच्या गड फिरण्यात जी मजा आहे ती कुठंच नाही. आणि काय बरं झाला. आणि तुम्ही नुसतं गडाव पाय जरी ठेवला तरी महाराजांचा असा स्पर्श जाणवतो, सहवास जाणवतो की महाराज इथे होते. त्या साईडला ते तोरणा बघा, तू बघू शकतो ते तोरणा. ह्या साईडला एक गड आहे पण ह्याचं माहीत नाही गड. आणि आपल्या कम्युनिटीला पण पोस्ट करेल ह्याच्या यूट्यूबच्या. आता आपण निघालो संजीवनी माचीकडे. ते तिकडे जायचं होतं आपल्याला. असंच टाका कारण की कुठं पण टाकू नका. म्हणजे इथली आपल्या हे जे कामगार असतात ते कचरा पेटवतात. आजूबाजूला टाकून आपण आपला गड बात करतो. समजो बातों की गहराई को. आता इथं पडत होतं तर आमच्या गावातला मित्र म्हणलेला प्रज्वल यादव की हार्ड असणार आहे. मोबाईल काय बाहेर काढू नकोसा पण आपण कॉन्टेंट क्रिएटर आपल्याला काढायला पाहिजे. तर खरंच हार्ड आहे, खूप हार्ड आहे. आम्हाला वाटलेलं पहिल्यांदा हार्ड नसणार आहे. तरी बाले किल्ल्याला वर जाताना हार्डच आहे. माझ्या मला वाटलं की माझ्या हार्ड ट्रेक आहे म्हटला. तो असं म्हणला नाहीस की बाले किल्लेला आहे. आम्हाला वाटलं सोपं आहे, रेलिंग धरायला आहे पण माकडं पण आहे, भीती वाटते. तू म्हणलं तर सेम आहे पाहिजे इथं वर चढतो. अवघड आहे. तुझ्या काय रे अवघड 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 थांब रे. तर एवढा पॅच चढून आम्ही वर आले. खूपच भयानक पॅच आहे. इथून बघू शकता तुम्ही. आणि माकड काय त्याच्या यायला वर 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 यायला. मोबाईल घ्यायचा प्लॅन वाटतं. मोबाईल मी आत ठेवतो आता. चला आता आपण बाले किल्ल्यापर्यंत पोहोचलेला आहे. हा दरवाजा, हा तिसरा दरवाजा. ह्या दरवाजानंतर दरवाजा एंड. कारण खाली 3 दरवाजा, पाली दरवाजा नंतर कुठला नंतर मधला दरवाजा आहे कुठला नाव त्याचं माहित नाही. लास्टला बाले दरवाजा, बाले किल्ला महादरवाजा. कायच व्ह्यूज असते भावानं बघू शकता तुम्ही. त्या साईडला नदी आहे बघा ती. आणि तिकडं संजीवनी माची आहे. हा बाले आणि बाले किल्ला तिथं आहे. आणि इकडं बाकीचा गड आहे. तो गड कुठला आहे ते समजून झालंय कोपऱ्यात. त्याचा आपण इथंपर्यंत आलोय. तर हा लास्ट दरवाजा. ह्याच्यानंतर दरवाजा नसणार आहे. दरवाजाला परमनंट ब्लॉकच केले म्हणजे उघडाच ठेवला. झाकाझाकीचा काही विषयच नाही. वार पण क्वालिटी येते. व्ह्यू तर खतरनाक. शहर सगळ्यात व्ह्यू खतरनाक. या इथे जणांनी मंदिर आहे बघा.
देवीचं मंदिर. आम्ही वरवर निघालोय. महाराजांचा खूप आलाय. काय प्रतिष्ठान कशी आलं टाका इथं. हे आई शपथ पडलो असतात. ते पाणी अडवा पाणी जिरवाची स्कीम आहे तिथं. बरं चला पहिले वर या. मग या पाण्यात टाकी तुम्हाला थोडक्यात माहिती आहे. महाराजांचं इथे सदर आहे तिथं आलेलं आहे आपण. पण हे बऱ्यापैकी पडलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर म्हणजे माझं नाही लय शिवभक्तांची इच्छा आहे की स्मारके किंवा महाराजांची मोठी मोठी समुद्रामध्ये बांधतात ते बांधायला सोडून जे महाराजांचे किल्ले आहेत ते नीट करण्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करा. ओ पैसा अरे अजून किल्ला लय फिरायचा लय म्हणजे लय. आता आम्ही थोडंसं फिरले अजून एवढा फिरायचा आहे. वरती मी ड्रेसअप बदलला आहे. ड्रेसअप बदलला म्हणजे थंडी काय वाजून झाल्या. चालून गरम झाल्या. आता सध्या इथं बसले बघा. तुम्हाला पाण्याचा विषय सांगतो. तिकडं ते दिसतोय ते तोरण आहे. दिसतोय तोरण आहे समोर. किती 1-2 किलोमीटर आहे. ट्रेक आहे तसा त्याचा पण चांगला. आणि तिथून वाट पण आहे. तिथून दिसतं ना इथून अशी वाट पण आहे. हा तर मुद्दा या पाण्याच्या टाक्याचा. तर ही कुठे गेला. ही अशी टाक्या आहेत ते एक वर लावलेलं असतं. म्हणजे पहिल्यांदा पाणी साठतं ते परत फिल्टर होतं तिकडे जाते. ह्यात फिल्टर होतं तिकडे जातं. त्यात फिल्टर होतं तिकडे जातं. असं जात पण ते पिण्यासाठी योग्य म्हणून त्या काय असं बनवलं गेलं. म्हणजे एक प्रकारचा फिल्टर होता. आता आपण घरातले फिल्टर वापरतो त्यापेक्षा पण चांगलंच आहे. म्हणजे नैसर्गिक आणि आपलं नैसर्गिक उपाय. महाराजांचं डोकं. महाराजांचं पण डोकं आणि सगळ्यांचं डोकं तसं. पण ते मला माहिती आहे तर ते तसंच आहे की फिल्टरिंग व्हायसाठी ते एवढीच सगळे टाके बनवतात आणि खाली ती मेन मोठी टाकी बनतात. मग ते पिण्यासाठी पाणी वापरतात. तर चिप्स आणले तर चिप्स खायला लागले कारण की सकाळनं काहीच खाल्लं नाही. सध्या चिप्स खायला लागले. आम्ही बाले दरवाजाच्या आलोय आणि आम्हाला वाटलं की तिकडं बाले किल्ल्याकडे जायला तिकडून वरून वाट आहे. तिकडे त्या बुरुजाकडे जायला आम्हाला वाटलं की तिकडून वरून वाट आहे म्हणून आम्ही तिकडून गेलो बघायला. तिकडे पण बघायला फेस चांगला होता. त्या साईडला पण एक बुरुज आहे पण तिकडे गेलो नाही कारण की तो लांब पडतोय. वरूनच बघितला. आता आमचा परत डेंजरस ट्रेक चालू झाला इथे. ते बघू शकता तुम्ही. हे रेलिंग तोडची हा एवढं सगळं भावानं आम्ही चढलेलं वर. एवढं सगळं आता उतरायला लागले खाली. तर खूप डेंजर आहे. आणि उतर जाणं कधी पण का नाही असं उलटं हे ना उतरायचं कारण की आपला पुढचा तोल का नाही तोल मग आपण पुढं पडू शकतो. त्यामुळे उलटं कधी पण उतरायचं कुठली पण चढा नसतो. म्हणजे मी ट्रेकिंगचा व्हिडिओ बघतो पण एवढं माहिती आहे. मी ट्रेकिंगचा अनुभव घेतला नाही एवढा पण मला माहिती आहे बरं. मी हातात धरतो रेलिंग हातात. इथं बरं एक गेले माहिती वाईड अँगल करतो शूट. हा उभा उतर नको रे तोल जायचं. पाठीमागून उतर जा कधी पण मग जायचं काय. ओ आई शपथ. हा पडलो असतं पण नाही आता मी. हार्ड आहे वाहन लय हार्ड आहे. तुम्ही जर राजगडचा ट्रेक केला ना तुम्ही ट्रेकरच झाला मेन म्हणजे. कारण की सगळीकडे बाकीच्याच गाड्यांकडे पण असं खूप असं म्हणजे दरार आहेत. असं वर चढ लागते. सगळ्याच साईडला रेलिंग ही कंपल्सरी आहे. आणि काय असतं माहिती का
तुम्हाला मी सांगतो. खाली एक बाहेरचा विषय. नाही मी सांगतो उभं उतरून आणि मी स्वतः उभं उतरलो कारण की ते रेलिंग एकच आहे. तर विषय कसा असतो ना का सगळ्या किल्ल्यावरनी शपथ पडलो असतो. तर हे तुम्हाला खड्डा दिसतो का? खड्डा हे खड्डा मुद्दामून बनवलेला आहे कारण की कसं माहिती आहे का ते धरण्यासाठी बनवलं. खालून जर कोण येत थांब रे खूप हार्ड आहे आणि ग्रिप कधी पण ग्रिपवाले बूट घालून त्याच्या ग्रिपचं काय घालून घेणार. हो व्हिडिओ केला काय अरे काय करायचं म्हणलं माणसं आता काय पण करू शकतं. माणसं आता चंद्रावर पोहोचलं. ही वेल्डिंग मारणं काय सोपी गोष्ट अवघड आहे काय. सकाळच्यानं काय जेवलं ना फक्त चिप्स खाल्लो. ट्रायपॉड होता पण ट्रायपॉडचा एक दांडका पाडला त्यानं खाली. काय गावला तर जाताना बरं ठीक. ट्रायपॉड कुठे ठेवला रे? माझ्या तुझ्या का माझ्या वरती बॅग मध्ये काय? खूपच हार्ड आहे. हार्ड आहे असं रेग्युलर खाली. तर मागाशी एक माकाड होतं तर डायरेक्ट आपण असं उतरतो. कुठं आहे एवढं काय सांग. कधी पण रेलिंग कधी सोडायचं नाही. रेलिंग सोडायचं नाही कारण तोल कधी पण जाऊ शकतो. रेलिंग त्यासाठीच बांधलेलं आहे. पण थांब किती गेलास लगेच. हे भ्या वाटते बुट्टाच. सपला हार्ड फेस सपला. आता सिम्पल फेस आहे काय नॉर्मल. आता एवढाच एक 50 मीटरचा सॉरी 30-40 मीटरचा हार्ड बेस आहे. नॉर्मल उंची असल्याचा फायदा आहे. कुठे पण उड्या मारायचं. मग चालतो आम्ही इकडून. आम्हाला जायचं इकडे साईडला. ही वाट आहे बघा इकडून जायचं आहे. एवढी पण काय खास झोप लागली नव्हती कारण गर्दी होती. आणि तिथून निघालो गाडीत आम्हाला लवकर गावली नव्हती. आम्ही तरी 9:10 वाजता निघालो तिथून कोल्हापुरातून. काय झोप लागली नव्हती आम्हाला. तेवढीच 5-5 मिनिटं लागायची परत जागायची. त्यामुळे असं डोळे हे झालं डोकं दुखायला लागलं जाम. ते पण आम्ही 5:30ला काय परत जुगाड लावून आलो. कॅब बुक केली ती कॅबवर आलता. तर कॅबला आमचं तिकडून पडलं आम्हाला 50 किलोमीटर राजगडच्या बरोबर पायथ्याशी ट्रेक चालू होतो तिथे. तिथून आम्हाला वाटलं की सिम्पल आहे सगळं. म्हणजे आम्हाला वाटलं एक जायला आम्ही अर्ध्या तासात वरती. अर्ध्या आम्ही खचून 20 मिनिटं झालेली कारण की खालून ते सोपं वाटतं ना. पण वरती जसं येईल तसं आम्हाला बरोबर 1.5 तास लागला ते ट्रेक कम्प्लीट करायला. आणि हे सगळं करायला आता माझे किती पण ना हां हां बरोबर 10 वाजले. आम्ही याला सुरुवात केली ती 6:15ला. अजून आम्ही ट्रेकमध्ये जाऊ. पण तिकडचा बुरुज आम्ही अजून बघाय नाही. तर तिकडं आम्ही चाललोय बघा माचीकडे.
संजीवन माची अर्थात. हा कुठली कुठली माती? हा चोर दरवाजा. तुम्हाला लावतो चोर दरवाजा कसा असते. हा हा इथून हा चोर दरवाजा. कुठला काय म्हणलास तू? तटबंदी. मग तेच तटबंदी. ते वरती चढले बघा. पाण्याखालचा मी तर वरती आलोय. आणि इकडचा पण एरिया बघू शकतो आपण इथून. आणि इकडचा पण एरिया बघू शकतो. वरती बघा मी सध्या एकटं झाले. आणि खूप गार वातावरण वाटतंय. तर होय होय रे चांगलाच बुरुज आहे. इथं बघा बावण तो चोर वाटायचं. पाणी वरांना खाली आहे का वाट? पण तुला कुठे आहे वाट? लास्ट पर्यंत आहे. मी ह्या साईडला चढतो. तो हा जो पडचे तो हे तुम्हाला होल दिसत असेल असे. तर जे म्हणजे मुघल आपले जे मुघल होते ना दुसरे दुश्मन आपले, ते जर भिंतीवर जर चढत असले तर आपले महाराज म्हणा किंवा मावळे त्यातून तेल सोडवते. तापलेलं तेल. मग ते सोडल्यामुळे कुठला मुघल वर येऊ शकत नाही. पहिले चल जातो आता. मला आहे का उतरा जागा अवघड होईल. तरी सगळीकडे आहे बघा असं लावले. कारण की कोणी पण असं आपल्या बुरजावून चढून याय नको परत. भिंतीवर चढून दोर लावून पहिले दोर लावून लय प्रयोग व्हायचं. म्हणजे चढायचे गडावरनी. थांबा आता आम्ही सगळं बघितलेलं आहे. आता आम्ही रिटर्न फिरलोय. ट्रेक अजून काय संपला नाही. अजून ट्रेक भरपूर आहे. तेवढं आपल्याला अजून चालायचं आहे. तेवढं चालून खाली आणि उतरायचं आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चॉकलेट खावा जास्ती चॉकलेट खायचं जावा. त्याने एनर्जी येतं खूप. कसं धावला तो गॅप बघा. तिथून बघा चालतो. ट्रान्सपरंट आहे. ह्या साईडचं पण दिसतंय आणि त्या साईडचं पण. मी म्हणालो खाली जाणार तर बाटल्या कचरा गावती. बाटल्या ठीक टाकले जायला पण नाही. अशी पिशवी घेतल्या बघा आम्ही. बॉटल टाकू नको आलं थोडं. जेवढं पिशवीत मावल तेवढं नेऊन कचरा टाकत जायला तिथं एक नाही बाटली तर गावची तर असं घेतलं बघा. फाडलंच आहे. फक्त गडाव येताना एकच काम करा की तुम्ही खायला आणा बाटल्या आणा. पिण्याच्या बाटल्या म्हणा किंवा काय पण प्रोटीन ORS हे जे प्लॅस्टिक असते ते आपल्याच बॅगमधून घरी न्या. नाहीतर गडाव प्लॅस्टिक म्हणण्या म्हणजे भविष्यात असं पाटील येतील की गडाव प्लॅस्टिक नाही. प्लॅस्टिकवर गड आहे. तर समजूत पण आता दावा तुम्हाला दिसतं ते उचला. इथले पण प्लॅस्टिक उचला. प्लॅस्टिकचाच काय बंदोबस्त होत नाही. आणि मुळात म्हणजे टाकूच नको. गाडा बघा दगड वाहतुकीसाठी.
4-5 बाटल्या उचलल्या पण एवढं भरलं बघा डायरेक्ट. आवडलं की कचरा नसेल. गडावीन बघतो तर बघेल तिकडं बाटल्या आणि खूप कचरा आहे. पण तिथे काय करण्यावर कुठं पाली जर नका जाऊ मग चोर जर खाली उतरा. चोर दरवाजा कुठं मंदिर बशी कुठे त्या हा मग तिथनं गाडी ह्या गुंतवणूक गेला ना तिथनं कुठल्या गाड्या गावच्या तुम्हाला मार्गाच निघून जावं लागेल तुम्हाला मग गाडीला. बरं आम्ही आता इथे सरबत घेतलं आणि सरबत प्यायला पण मामाने रेट लय लावलाय 20 रुपये. त्याला 12 गावात सगळं. ते मामा आहेत बघा खालून एवढी कितली ती धाव तिकडं पाण्याचा बॉक्स आणतात. ते जरासं 2-3 रुपयाने जास्त विकतात खालच्या पेक्षा पण ते डिझर्व करतात. ते जरा मस्त वाटलं सरबत क्वालिटी बनवला सर्वात क्वालिटी असतो आपला. आम्ही तसं पिणार नव्हतो कारण की रेट लावता तुम्ही जास्त पण आम्ही म्हणलो की आम्ही मामांच्या स्वाधीन केलं. मामा म्हणलं की याला पेटवतो कारण की भरले पूर्ण तसा कचरा खूप आहे इथं. होय जावे की आमचा डिसिजन बदललाय की पाली दरवाजा सोडून म्हणतो गुंजवणी दरवाजावर जायचं. पण गुंजवणी दरवाजा मध्ये आम्हाला गाड्या गावणार. पाली दरवाजा मामा चला पाली दरवाजामध्ये काय गावणार नाही आम्हाला असते मामा म्हणतात. आणि रस्ता पण पाली दरवाजा खूप खराब आहे आम्हाला चालाय पण लागणार खूप. डिसिजन काय जेम्बलिंगच झालाय कारण की काय समजून झालंय आलू त्या मार्गे रिटर्न जाऊ का पाली दरवाजा सॉरी गुंजवणी दरवाजानं परत जाऊ. गुंजवणी दरवाजाचा 4 किलोमीटर ट्रेक आहे. खाली ते गाव आहे बघा खाली ते 4 किलोमीटर आहे इथून. आणि पाली दरवाजा कमीत कमी 2 किलोमीटर आहे. पण पाली दरवाजाने इश्यू झाला की आम्हाला गाडी भेटणार नाही. आणि गुंजवणी दरवाजातनं ते फिक्स नाही पण तिथं 40% हे चान्स आहेत की गाडी भेटायची. बघा आता कसं होतंय नाही राहायला नाही इथंच. मी त्या मार्चीकडनं आलोय काय आम्हाला असं वाटत पण नाही की आम्ही तिकडून आलो. 30 मिनिट अर्धा तास झाला आम्ही चालवलोय पण वाटत पण आम्ही तिकडून आलोय. आम्हाला वाटलं की तू फिरायला गेले. चाललोय आज गडाचं काम चालू आहे वरती तिथं काय आणि तसे जीप लाईन बनवल्या तर दगडांसाठी दगडाला आणायला तेव्हा दगड खाली निघाला तर वर येताना तुम्हाला शूट करून बघू शकताय एकदम अशा प्रकारे हे वरती यायला आले वा जाताना गोळीकडे जाते पण अशा प्रकारे 2-2 यायला वरती या साईडला. आणि मग आम्ही विचार करतोय आम्ही विचार करायला आलो की दगड घेतली कशी वर. तर आता पण ब्लॉगचा एंड कारण की काल एंड करायला वेळ भेटला नाही कारण की आम्हाला राजगडवरून इथं परत यायचं होतं त्यामुळं गाड्या आम्हाला काही गावल्या नाही. तर आता रात्री आला निवांत झोपलो बिनजेवतच झोपलोय थोडंफार काहीतरी वरचं खाल्याने झोपलो. ते आता मागाशी उठलो आता आवरून आम्ही आता घरी चाललो आमच्या. तर बघा बॅग बिग सगळं आवरून झालं माझ्या पण पाठी बॅग आहे मी तर आवडले सगळं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. దగ్గరై నన్ను